चला सुरुवात करूया आजच्या द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्सच्या तिसऱ्या भागामध्ये. माझा आवाज क्लिअर आहे का आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? मला कॉमेंट करून सांगा ताबडतोब, म्हणजे जेणेकरून मग मी चालू करतो पुढे. ठीक आहे. बघा, आजचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे, जेणेकरून हा आणि याच्या पुढचा टॉपिक जो आहे आपल्याला समजण्यासाठी खूप सोपं जाईल. सर्वप्रथम आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम बनलेली आहे ती 2 पार्टची आहे बनलेली. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टला आपण म्हणतो ॲलिमेंटरी कॅनल, ज्याची चर्चा आपण मागे केली, आणि दुसऱ्या म्हणतो आपण डायजेस्टिव्ह ग्लँड. आणि ॲलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँडचे जे फंक्शन्स आहेत हे आता आपण या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहे. तर सुरुवात करायची आपल्याला आपलं प्रकरणाची. चला, आता आपण पाहणार आहे स्ट्रक्चर कसं आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आणि त्याचे फंक्शन्स कसे चालतात, याची थोडीशी डीप माहिती जी आहे ती तुम्हाला आता मिळणार आहे. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो सर्वात प्रथम जो भाग येतो ते आपले टीथ आहे. जे तुम्हाला वरच्या याच्यामध्ये दिसते ते आपल्या जॉमध्ये फिट असतात. जॉ म्हणजे जबडा. आपण ज्यावेळेस जॉईंट शिकलेलो आहे, टाइप्स ऑफ जॉईंट्समध्ये आपल्याला माहीत आहे की आपलं जे माउथ आहे त्याच्यामध्ये फिक्स मसल्स आहेत, इमूव्हेबल जॉईंट आहे. पण आपला हा जबडा जो आहे खालचा, हा मात्र हलतो आणि त्याच्यामध्येच टीथ आहेत. आता हे टीथ जो आहे ते वरच्या चित्रामध्ये जबड्यामध्ये कशा स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल. माझ्या बाजूला जे आहे तुमच्या टीथची एक स्ट्रक्चर दिसते की टीथचं स्ट्रक्चर काय आहे. आपल्या टीथचा जो सर्वात वरचा जो थर आहे, जो इथं आहे, त्याला आपण एनॅमल म्हणतो आणि जे हिरडी आहे त्याला आपण गम म्हणतो आणि त्याच्या खाली असते जे आहे ते रूट असते. एवढंच एक फक्त इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये तुम्हाला यावर्षी माहिती आहे. ही आकृती नीट पाहून घ्या, नीट लक्षात ठेवा. वरच्या भागाला एनॅमल, गम आणि रूट, आणि त्याच्यामध्ये ते बोनमध्ये खाली तर बोन आहेच त्याचं. आपल्या या टीथचे वेगवेगळे टाईप्स आहे. आपल्याला एक टाईपचे टीथ आपल्या माउथमध्ये नाही आहे. त्यांचा आकार वेगवेगळा आहे, त्यांचे नावं वेगवेगळे आहे. मुख्यतः आपल्या ज्या जॉमध्ये आहेत जे टीथ आहेत, देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ. कोणकोणते आहे बघू आपण. त्यातला पहिला प्रकार आहे आपला इन्सिजर, जो तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल. इन्सिजर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे कॅनाइन. तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे प्रीमोलर, आणि चौथा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे मोलर. म्हणजे इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलर अँड मोलर, देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ इन अवर बॉडी. तुम्हाला जी आपली आकारिक किंवा संकलितची जी प्रश्नपत्रिका आहे ते त्याच्यामध्ये चित्र आणि चित्र कसे ओळखायचे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ओळखलं जाते, की दाताचा प्रकार जो आहे त्याचं कोणते आहेत, इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलर अँड मोलर. हे 4 प्रकार लक्षात ठेवा. द प्रोसेस ऑफ द डायजेशन ऑफ द फूड बिगिन्स विथ द टीथ इन अवर माउथ. आपल्या दाताद्वारेच ती प्रक्रिया अगोदरपासून सुरू होऊन जाते. म्हणजे आपण जे घास खातो त्या घासांना अगोदर बारीक करावं लागते, आणि बारीक करण्याचं जर काम कोण करत असेल तर ते आपले टीथ करतात. आणि एक प्रकारचे टीथ जे आहे ते काम करू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या जाळीचं आपण अन्न खातो, वेगवेगळ्या प्रकारचा घास खातो, त्या सगळ्यांना तोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते टीथ आहेत. इन्सिजर्स, कॅनाइन, प्रीमोलर अँड मोलर, 4 टाईप्स ऑफ टीथ. इच टूथ, आता तो टीथ म्हणजे ते त्याचं अनेक वचन आहे. टूथ म्हणजे त्याचा एक दात होईल. इच टूथ हॅव इज स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक टीथचं एक वेगळ्या प्रकारचं फंक्शन आहे. जो इच टूथ आहे इट्स कव्हर्ड विथ इनॅमल. जो वरचा जो भाग आहे जो आपल्याला दिसतो, पांढरा म्हणतो आपण, पिवळा म्हणतो, तो आहे इनॅमल पासून बनलेला आहे. अँड इट कंटेन्स कॅल्शियम सॉल्ट. तुम्हाला माहीत असेल किंवा आपल्या दातांना कॅल्शियम पाहिजे, कॅल्शियम पाहिजे. कॅल्शियमपासून कोण बनेल असेल तर आपल्या दाताची जी वरची भाग आहे, जो एनॅमल आहे, जो दिसतो आपल्याला, तो बनलेला आहे. तो त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. आशा करतो की तुम्हाला हे टीथ जे आहे ते समजले असेल. याच्यामध्ये 4 टाईपचे टीथ.
इनॅमल काय आहे, रूट काय आहेत, गम काय आहे आणि बोन काय आहे, या गोष्टीची आपण छोटीशी माहिती पाहिली. आणि हे कुठं फिक्स असते, तर हे फिक्स असते जॉमध्ये. पुढचा भाग आपण बघू. आता नंतर पुढचा पार्ट येतो सलायवाचा. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण हळूहळू एंट्री करून राहिलो. सलायवा म्हणजे लाळ, जी आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, ती घास खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये काय मिसळले जाते, तर त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते. सलायवा कंटेन्स an enzyme called टायलिन or salivary amylase. म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये जो टायलिन नावाचा जो पदार्थ आहे किंवा सलायव्हरी ॲम्लेज नावाचा जो एन्झाईम्स आहे. आपण एन्झाईमची व्याख्या सुद्धा काल शिकलो आहे की एन्झाईम्स आर द स्पेशल टाइप्स ऑफ प्रोटीन्स और केमिकल सेक्रेटेड बाय अवर बॉडी टू परफॉर्म स्पेसिफिक टाइप ऑफ वर्क. द मेन वर्क ऑफ द एन्झाईम्स इज टू ब्रेक डाऊन द कन्स्टिट्यूट ऑफ द फूड. आपण जे कन्स्टिट्यूट ऑफ द फूड पाहिले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, फॅट्स, यांना ब्रेकडाऊन करण्याचं, यांना सिंपल सोल्युबल सबस्टन्समध्ये नेण्याचं काम आहे मेन एन्झाईम्सचं. तर सलायवामध्ये कोण एन्झाईम्स असतो, सलायवामध्ये असतो टायलिन. टायलिनचं स्पेलिंग, तो टायलिनचा भाग येणार आहे त्यावेळेस आपण त्याला बघणार आहे. पण लक्षात घ्यायचं की अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलंच डायजेशन चालू होऊन जाते आपल्या सलायवाद्वारे, त्याला तोडण्यापासूनच चालू होते. मग त्यानंतर सलायवा त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. आणि टायलिन काय करते, टायलिन कन्वर्ट्स स्टार्च इनटू माल्टोज. हे जे स्टायलिन काय करते, हे शुगर, कार्बोहायड्रेटची जी शुगर आहे त्याला तोडते आणि माल्टोजमध्ये कन्व्हर्ट करते. म्हणजे आपण कार्बोहायड्रेट, आपण जे अन्नाचे कन्स्टिट्यूएंट पाहिले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, हेही माहीत पाहिजे डायजेस्टिव्ह सिस्टीम जर, कारण यांचंच प्रत्येक स्टेजवर कन्व्हर्शन होणार आहे. कोणी कार्बोहायड्रेटचं करणार आहे, कोणी प्रोटीनचं करणार आहे, कोणी फॅट्सचं करणार आहेत. या सगळ्यांचंच कन्व्हर्शन करण्यात असल्यामुळे याच्यामधलं जे कार्बोहायड्रेट आहे त्याला आपण शुगर असं म्हणतो, त्याचं रूपांतर माल्टोजमध्ये करण्याचं काम कोण करते, तर ही आपली लाळ करते. आणि ते तिच्यामध्ये कोणतं एन्झाईम्स असते, त्याच्यामध्ये एन्झाईम्स असते टायलिन नावाचं. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे, त्याचं नाव आहे सलायव्हरी ग्लँड कुठं आहे. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की सलायव्हरी ग्लँडचा जो सलायवा आहे, जे लाळ आहे आपल्या तोंडामध्ये येते, 1 लिटर आपलं शरीर ते बनवते, ती तोंडामध्ये येते, पण ती ॲक्च्युली ती तोंडामध्ये बनत नाही. इट इज मेड इन सलायव्हरी ग्लँड्स. ती कुठं बनते, तर सलायव्हरी ग्लँडमध्ये बनते. बघू आपण ते कुठं आहे, तिचं लोकेशन कुठं आहे. त्याचं लोकेशन बघा कुठं आहे, आपल्या तोंडामध्ये नाही, पण आपल्या जबड्याच्या कानाच्या मागे. आणि जिथं जिथं तुम्हाला दिसून राहिली ओठाच्या जोड किंवा या ठिकाणी लाळ असते. आणि ट्यूबद्वारे ती तुमची लाळ जी आहे, म्हणजे या ठिकाणी बनलेली असेल, या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल, इथून जी लाळ आहे ती तुमच्या तोंडामध्ये येते. सलायव्हरी ग्लँड्स आर लोकेटेड इन द माउथ कॅव्हिटी. आता आपण कॅव्हिटीचे प्रकार बी माहीत आहे आपल्याला, ॲबडॉमिनल कॅव्हिटी माहीत आहे, माउथ कॅव्हिटी माहीत आहे, चेस्ट कॅव्हिटी माहीत आहे, तो भाग आपला मागचा आहे. तर ती माउथच्या कॅव्हिटीमध्ये असते, इन फ्रंट ऑफ द इयर्स, नियर द फारेंग्स, बिलो द टंग. फारंग्स आणि जीबीच्या खाली जी आहे ती या स्पॉटवर दिसून राहील तुम्हाला. त्या ठिकाणी सलायव्हरी ग्लँड्स असतात, जे सेक्रेट करतात सलायवा. आणि सलायवामध्ये कोण असते, तर सलायवामध्ये असते टायलिन. सलायवामध्ये असते टायलिन, ते आपण मागे पाहिलं. आणि नंतर ट्यूबच्या द्वारे ते आपल्या, जसं आपण अन्न खातो त्या अन्नामध्ये जाऊन ते मिक्स म्हणजे जळ चावतो आपण अन्न, त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स होते. तुम्हाला माहीत आहे की बा एक दात किती वेळा, एक घास जो आहे तो किती वेळा खायचा, तर 32 वेळा. म्हणजे आपल्याच लोकांनी जे नियम बनवलं की आपलं अन्न बारीक खाल्लं पाहिजे करून. ते कशासाठी, की त्याच्यामध्ये काय मिसळल्या पाहिजे, तर ही लाळ मिसळली पाहिजे. म्हणजे जुन्याही लोकांना ही गोष्ट माहीत होती की अन्नाच्या पचनासाठी लाळ. आयुर्वेदामध्ये तर खूप महत्त्व आहे किंवा आपल्या भारतीय लोकांमध्ये त्याला आपण यज्ञ म्हणतो. अन्न खाण्याला आपण यज्ञ म्हणतो. यज्ञामध्ये जसं आपण काहीही टाकत नाही, तसं आपण जेवण करताना सुद्धा आपलं व्यवस्थिशीर जेवण पाहिजे. व्यवस्थिशीर म्हणजे भरपूर जेवण नाही, जे पाहिजे ते बारीक चावून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याचं पचन जे आहे ते योग्य रीतीनं झालं पाहिजे. तर सलायव्हरी ग्लँड कुठं आहेत, त्याचं लोकेशन पाहिलं आपण. सलायव्हरी ग्लँड कोणता पदार्थ सेक्रेट करतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलं. पुढचा बघू आपण. पुढचं आहे आपलं थ्रोट किंवा फारंग्स. जे आता ते थ्रोट्स किंवा फारंगची मी तुम्हाला आकृती दाखवतो, ती तुमच्या समोर आहे. आता थ्रोट थ्रोट किंवा फारंग्स जे आहेत, द इसॉफेगस अँड ट्रॅकिया ओपन्स इनटू द फारंग्स.
ट्रॅकिया मीन्स ज्याच्यातून श्वास आतमध्ये जातो, नाकपुडी म्हणतो आपण त्याला. या नाकपुडीपासूनची जी पोकळी आहे आणि आपल्या तोंडाची पोकळी आहे, ज्या ठिकाणी जॉईन होतात, त्याला म्हणतो आपण फारंक्स. आता त्याचे बी तुम्हाला वेगवेगळे पार्ट नॅसोफॅरंक्स जे दिलेले आहेत ते काय आपल्याला यावर्षी नाही आहे. आता ही आकृती इंटरनेटची आहे, त्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती आहे. पण एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्या किंवा इसॉफेगस आणि ट्रॅकिया ज्या ठिकाणी जॉईन होतात, तो भाग कोणता आहे आपला फारंक्सचा किंवा आपल्या घशाचा तो भाग आहे, किंवा आपण त्याला थ्रोट सुद्धा आपण म्हणतो. नंतर येतो नंबर इसॉफेगसचा. इसॉफेगस काय आहे त्या आपण अगोदरही पाहिलं होतं, आताही आपण पाहू. इसॉफेगस इज नथिंग बट द ट्यूब लीडिंग फ्रॉम द फारिंग्स टू द स्टमक फारिंग्स पासून म्हणजे आपल्या घशापासून तर आपल्या स्टमक पर्यंत जोडणारी एक ट्यूब टाईपची ट्यूब आहे इसॉफेगस. आणि ती काय करते की या अन्नाला पुढे स्टमकमध्ये घसरत म्हणजे त्याचा जो जाळ असतो, आपला जो घास असतो, त्या घासाला हळूहळू पुश करण्याचं काम, स्टमकपर्यंत नेण्याचं काम कोण करते, तर हा आपला इसॉफेगस असं करत असतो. आता पुढचा जो पाहणार आहे आपण लिव्हर. आता लिव्हर जी आहे तो डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. आपण अगोदरच पाहिलं की लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. आपल्या बॉडीमधली जी लार्जेस्ट ग्लँड आहे ती आहे लिव्हर. लिव्हरमध्ये एक आहे की आपल्या पूर्ण बॉडीमधला जेवढा काही प्युअर म्हणजे आपण ज्याला शुद्ध रक्त म्हणू, त्याचा जो पुरवठा आहे तो कुठं केलेला असतो, तो आपल्या लिव्हरला केलेला असतो. इट हॅज अ सप्लाय ऑफ ऑक्सिजन रिच ब्लड इन लार्ज क्वांटिटी. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रक्ताचा जो पुरवठा आहे तो या लिव्हरला केला जातो. लिव्हरचं मेन फंक्शन आहे की द मेन फंक्शन ऑफ द लिव्हर इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. म्हणजे आपलं जे अन्न आहे त्या अन्नाला सिंपल सोल्युबल सबस्टन्समध्ये रूपांतर केल्या जाते. त्यातला एक सबस्टन्स आहे ग्लुकोज नावाचा. तो अन्न ज्यावेळेस बनते आपलं, त्या ग्लुकोजला स्टोअर करण्याचं काम जे आहे ते हे लिव्हर करते. म्हणजे एक प्रकारचं स्टोरेजचं हाऊससुद्धा आहे ते. आता हे लिव्हर जे आहे त्याच्यामध्ये काही एक त्याला अटॅचमध्ये 2 छोटे छोटे ग्लँड्स आणखी जुळलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल गॉल ब्लॅडर, जे तुम्हाला काळ्याशार रंगाचं दिसून राहिलं ते आहे गॉल ब्लॅडर. आणि त्याच्या वर आहे पॅनक्रियाज. आणि पॅनक्रियाज आणि गॉल ब्लॅडर जे आहेत ते त्यांनी जे सेक्रेट केला जो डायजेस्टिव्ह ज्यूस असेल तोही येतो या लिव्हरमध्ये. आता बघा काय आहे की गॉल ब्लॅडर इज द सिच्युएटेड बिलो द लिव्हर. आता गॉल ब्लॅडरमध्ये काय इट स्टोअर्स अ बाईल ज्यूस. म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक ज्यूस आला, त्याचं नाव आहे बाईल ज्यूस. आता बाईल ज्यूस काय आहे, व्हेन बाईल इज कॅरीड इनटू द स्मॉल इंटेस्टाईन इट मिक्सेस विथ द फूड डेअर अँड हेल्प द डायजेशन ऑफ द फॅट. या बाईल ज्यूस जो आहे जो गॉल ब्लॅडरनी बनवलेला आहे त्यात तो कुठं नेला जातो, तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये नेला जातो. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये नेल्यामुळे त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे अन्न असते त्याच्यातले जे फॅट्स असतात म्हणजे तूप आहे, तेल आहे, यांना ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत असेल तर हे गॉल ब्लॅडर करते, जे लिव्हरच्या खाली आहे. आणि पॅनक्रियाज आहे तेही लिव्हरच्या जवळ आहे. बाईल ज्यूस ॲक्च्युअल काय आहे, बाईलमध्ये सॉल्ट आहे. त्याच्यामध्ये काय काही सॉल्ट आहे. सॉल्ट म्हणजे क्षार. सॉल्ट म्हणजे मीठ नाही, मीठ म्हणजे त्याला आपण क्षार असं म्हणू. याच्यामध्ये काही क्षार आहेत की जे फॅटला काय करतात, म्हणजे त्यांचं सिंपल रूपामध्ये त्याचं हे करतात, इमल्सिफिकेशन करतात. तो भाग ज्यावेळेस आपण बाईल ज्यूस बघू त्यावेळेस आपण तो बघू. पुढचं जे आहे आपलं पॅनक्रियाज आहेत. आता पॅनक्रियाज काय करतात बघा, हे तुमच्या समोर स्क्रीनवर दिसून राहिलं असेल ते पॅनक्रियाज आहेत. पॅनक्रियाज सेक्रेट अ पॅनक्रियाटिक ज्यूस कंटेन्स व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सेक्रेट करण्याचं काम जे आहे हे पॅनक्रियाज करते. तुमच्या समोर ही आकृती दाखवली असेल ती स्टमकच्या खाली असते, त्यामुळे आपण ती तुम्हाला वेगळी करून दाखवली होती त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल. ते हे पॅनक्रियाज आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत. त्यानंतर येतो आपला स्टमक. स्टमक काय आहे, या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे आणि सॅक लाईक पार्ट आहे आणि मोठा पार्ट आहे. जाडा जो दिसतो, भरीव दिसतो, तो हा स्टमक आहे. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द ॲलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. या स्टमकमध्ये जे ज्यूस बनते
त्याचं नाव आहे गॅस्ट्रिक ज्यूस. त्याचं नाव आहे गॅस्ट्रिक ज्यूस. तुम्हाला लक्षातच ठेवणं आहे की कोणतं ऑर्गॅन आहे, ते ग्लँड आहे की डायजेस्टिव्ह कॅनलचा तो पार्ट आहे, डायजेस्टिव्ह ग्लँड आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, आणि तो कोणता ज्यूस सेक्रेट करतो आणि त्या ज्यूसचं फंक्शन काय, याच्यावरच पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती माहिती आहे. गॅस्ट्रिक ज्यूस इज सेक्रेटेड बाय द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ द स्टमक. फूड दॅट हॅज एंटर द स्टमक इज चर्न. एक प्रकारचं मिक्सर टाईपचं काम करते हे जे स्टमक जे आहे ते, म्हणजे अन्न इसॉफेगस ज्यावेळेस याच्यामध्ये आणून टाकते, त्याला चर्न करण्याचं काम किंवा त्याला आपण म्हणून बारीक करण्याचं काम, त्याला मिक्स करण्याचं काम, मिक्सरसारखं आपण असं समजू की मिक्सरचंच काम जे आहे ते स्टमक करते. The three components of the gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus, and म्हणजे याचे 3 प्रकारचे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये 3 टाईपचे गोष्टी आहेत. हायड्रोक्लोरिक ॲसिडही आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये पेप्सिन नावाचा एन्झाईम आहे आणि म्युकस आहे. या तिघांचे वेगवेगळे काम आहे, 3 मिळून बनतो गॅस्ट्रिक ज्यूस. हा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे तो अन्नामध्ये मिसळून त्याला ॲसिडिक बनवण्याचं काम. द फूड बिकम्स ॲसिडिक बाय मिक्सिंग ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ह्या गॅस्ट्रिक ज्यूसला जे मिक्स करण्याचं काम आहे ते कोण करते, तर आपलं स्टमक करते. आपला जो अन्नाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे. कन्स्टिट्यूएंट ऑफ फूडमध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट ब्रेकडाऊन व्हायला कुठं सुरू झाले होते, सलायवाच्याच ठिकाणी, आपल्या तोंडामध्येच. त्याला ते सुद्धा बारीक म्हणजे होतात, आणि त्याच्याशिवाय प्रोटीन जे आहे त्या प्रोटीनला ब्रेकडाऊन करण्याचं काम जे आहे ते आपलं जे स्टमक जे आहे ते करते, आणि अन्न जे आहे ते ॲसिडिक बनते. Due to the churning and action of gastric juice, food becomes a semi-solid salivary which is slow pushed into the small intestine. खूप घुसळल्या जाते. या आपण जे घास स्वरूपात जे अन्न बनतो त्याचा लगदा बनवून टाकते, त्याच्यामध्ये ॲसिड मिसळून टाकते. हे ॲसिड जे आहे हे ॲसिड मिसळून टाकते, आणि त्याला जे आहे ते प्रोटीनला जे आहे ते पचवण्याचं सुद्धा काम करते. तर ते आपलं जे आहे ते स्टमक करते, आणि या लगद्याला नंतर कुठं पोचवल्या जाते, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पोचवल्या जाते. म्हणजे टीथ, सलायवा, इसॉफेगस, त्याला जोडलेले लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज, हे सगळे आपण पाहिलं. आणि आता आपण स्टमकची सुद्धा माहिती पाहिली. आणि आता जो पुढचा टॉपिक आहे तो आहे स्मॉल इंटेस्टाईनचा. याची पुढची जी अन्नाची पचण्याची जी क्रिया आहे ते कुठं आहे, तर ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आहे. बघू आपण स्मॉल इंटेस्टाईन. तुमच्या स्क्रीनवर स्मॉल इंटेस्टाईन दिसलं असेल तुम्हाला, लहान आतडं म्हणतात त्याला मराठीमध्ये. द लेंथ ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन इज 6 मीटर. 6 मीटरचा आपलं जो आहे ते जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याची लांबी जी आहे ती 6 मीटर आहे. टोटल ॲलिमेंटरी कॅनलची आपण तुम्हाला कालच सांगितलं की 9 मीटर आहे. त्यातली 6 जी आहे, मेजर पार्ट जो आहे तो कोणाचा आहे, स्मॉल इंटेस्टाईन. नाव त्याचं स्मॉल आहे पण त्याची लेंथ मात्र मोठी आहे. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस इन द स्मॉल इंटेस्टाईन. जेवढं तुमचं अन्न आहे त्यातलं मॅक्सिमम पोर्शन जे आहे पचण्याचं काम कुठं होत असेल, तर ते कुठं होते, तर ते या स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होते. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स इन द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 3 प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्यूस जे आहे ते मिक्स केले जातात. त्यातलं एक तर तो स्वतः स्मॉल इंटेस्टाईनच बनवतो, दुसरं बाईल ज्यूस त्याच्यामध्ये येऊन जातो, हे जे आहे त्याच्यामध्ये येते. न्यूट्रिएंट्स ऑब्टेन्ड बाय द प्रोसेस ऑफ डायजेशन आर ॲब्झॉर्ब्ड इनटू द ब्लड इन द स्मॉल इंटेस्टाईन. आणि नुसतं ते ज्यूस ते म्हणजे ब्रेकडाऊन करण्याचं काम करतच नाही, तर अन्नाच्या घटकांचं जे सिंपल सोल्युबल सबस्टन्स जे बनलेले असतात त्यांना रक्तामध्ये मिसळण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, तर स्मॉल इंटेस्टाईनचंच आहे. बघा, प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. आणि हे सगळे कोणते मसल्स आहेत, इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, जे आपल्या इच्छेनं काम करत नाही, एका प्रोसेसनं ते काम करतात. आता आपण पाहणार आहे लार्ज इंटेस्टाईन. आपण स्मॉल इंटेस्टाईन तर बघितलं, आता आपण लार्ज इंटेस्टाईनला बघू. आता नॅचरली याला लार्ज इंटेस्टाईन काय म्हणतात, याची जाडी जी आहे ती या स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा म्हणजे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल की स्मॉल इंटेस्टाईन निळसर रंगाचा आहे, आणि जे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या तुलना करण्यासाठी तुम्हाला मी लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे, हे आहे.
आता लार्ज इंटेस्टाईनचं मेन फंक्शन आहे, इट्स ओनली ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द फूड. आपलं जे पातळ झालेलं जे अन्न आहे, या पातळ झालेल्या अन्नामधून पाणी शोषून घेण्याचं काम जे आहे ते कोण करते, तर हे लार्ज इंटेस्टाईन करते. याच्या खाली तुम्ही एक नाव हमेशा ऑपरेशनचं नाव ऐकलं असेल, अपेंडिक्स आहे, अपेंडिक्स आहे, पोट वगैरे दुखते, अपेंडिक्स आहे. ते जे शेपटीसारखा जो भाग दिसतो तुम्हाला, जिथून त्याला सुरुवात झालेली आहे, त्याला ज्यामध्ये एक शेपटीसारखी शेपटी लटकलेली आहे, ते अपेंडिक्स आहे. ते काही लोकांमध्ये खराब होते, त्याचं ऑपरेशन असते. ते अपेंडिक्स जे आहे ते त्या ठिकाणी दिसते. Undigested food from the small intestine enters the large intestine as thrown out of the body through the anus. बघा, जे अनडायजेस्ट फूड जे आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये न पचलेलं अन्न आहे, त्यांना ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये प्रवेश करते, त्याच्यातलं पाणी काढलं जाते, त्याला सॉलिड मध्ये रूपांतरित केल्या जाते आणि हळूहळू त्याला कडक करून नंतर मग आपण ज्यावेळेला सकाळी जातो त्यावेळेस त्याला बाहेर आपण फेकून देतो. आपण अगोदरच म्हटलं की जो आपली पूर्ण प्रक्रिया आहे ती कशाची आहे, बोगदा, इट्स कॅनल, ॲलिमेंटरी कॅनल. आतमध्ये जाऊ शकतो पण बाहेर आपण तिथून नाही निघू शकत. दुसऱ्या मार्ग ओपनिंगमधून आपल्याला बाहेर अन्न म्हणजे अनडायजेस्टेड फूड जे आहे, जे पूर्ण पचत नाही अन्न, ते दुसऱ्या भागातून आपण काढून टाकतो. अशा प्रकारे तुम्हाला हा टोटल पार्ट जो आहे तो समजला असेल. आता आपण थोडासा आपला क्विज टाइम आहे, सगळ्यांनी तयार राहायचं आहे. कशासाठी, तर आता उत्तर देण्यासाठी. पूर्ण याच्यामध्ये उत्तर लिहा, 10 सेकंद तुम्हाला वेळ आहे. आतापर्यंत जेवढा काही आपला टॉपिक झाला असेल, मस्क्युलर सिस्टीम असो, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट असो, त्या सगळ्यावर तुम्हाला मी आता प्रश्न विचारणार आहे. तुम्ही बघा आता कोण किती फास्टमध्ये उत्तर देते. तर चला आपला पहिला प्रश्न आपण बघू. तर मी समजा त्या चित्रात तुमच्या मधामध्ये आलं तर माझा व्हिडिओ मी ऑफ करून टाकेल. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत असेल की कन्व्हर्शन ऑफ फूड इनटू सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इन द ब्लड. म्हणजे काय, म्हणजे अन्नाचं कन्व्हर्शन करणे आणि त्याला रक्तामध्ये शोषणे, या प्रक्रियेला नाव काय आहे? सोपं आहे, एकदम एकदम सोपं आहे. याला म्हणतो आपण सर्क्युलेशन म्हणतो की डायजेशन म्हणतो. 10 सेकंद तुम्हाला वेळ देतो मी. चला 10 सेकंद तुम्हाला वेळ आहे. बघू आता आपण काय म्हणतो, काय उत्तर देता तुम्ही. पूर्ण वेळ लिहायचं. हा, वेळ तुमचा संपला. उत्तर होतं डायजेशन. उत्तर काय होतं, तेच तर आपल्या प्रकरणाचं नाव आहे, आपण डायजेशनच शिकून राहिलो. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट ब्लँक मीटर लॉंग. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की स्मॉल इंटेस्टाईनची लांबी किती आहे, 6 मीटर आहे की 1.5 मीटर आहे. लवकर, मी 10 सेकंद चालू करून राहिलो. सोपा आहे एकदम. ओके 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 6 मीटर किंवा 1.5 मीटर तुम्हाला उत्तर. 6 मीटर लॉंग आहे, सर्वात मोठी त्याते स्मॉल इंटेस्टाईन आहे लेंथच्या बाबतीमध्ये. सलायवा कंटेन्स अँड एन्झाईम कॉल्ड. सलायवामध्ये कोणतं एन्झाईम्स असते? आता मी मधामध्ये आलो, आता मी इथून हाईड होतो. आणि मग तुमचं ते चालू करतो. हा चला, इथून मी निघून गेलो, तुमच्या मधामध्ये नाही आता. चला, घड्याळे सुरू झालेली आहे तुमची. चला 10, 9. सलायवामध्ये काय आहे, स्पेलिंग लीड बरोबर लिहायचं. टायलिन, त्याच्यामध्ये काय आहे, टायलिन. पुढचा क्वेश्चन बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट इन गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये कोण असते? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. म्युकस, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड की हे सगळे. वेळ तुमचा सुरू झाला. आता तुम्ही उत्तर लिहू शकता. वेळ स्टार्टअप झाला तुमचा. 8, 9, 7. बघा बघा कोण असते बघा. बघू आता उत्तर बघू आपण. म्युकस असते, पेप्सिन असते, HCl असते की सगळेच असतात? ऑल ऑफ दिस. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये म्युकसही असतो, पेप्सिन असते आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. आणि फूडला ॲसिडिक करण्याचं काम जे आहे ते स्टमकचं आहे. कोण्या ठिकाणी मिक्स होते? हे स्टमकच्या ठिकाणी मिक्स होते. पुढचा आपला प्रश्न आहे. द फंक्शन ऑफ द व्हॉलंटरी मसल डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. रिपीट झाला तरी लिहायचं आहे तुम्हाला. व्हॉलंटरी मसलचं काम आहे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते.
आपल्या इच्छेवर अवलंबून नसते व्हॉलंटरी. ट्रू ऑर फॉल्स? व्हॉलंटरी मसल फॉल्स. व्हॉलंटरी मसल आपण आपल्या मताने त्याला फिरवू शकतो. इनव्हॉलंटरी मसल जे आहेत त्याचे जे फंक्शन आहे ते आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस. पुढचा प्रश्न आहे, एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. कालच आपण पाहिलं होतं. उत्तर तुम्हाला माहीत असेल याचं काय आहे तर? आज चुकलंच नाही पाहिजे. इट्स अ ट्रू. ते सत्य आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ, फाइंड द ऑड मॅन आउट. आता याच्यातलं गटातनं बसणारा तुम्हाला शब्द कळायचा की स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, आर्म आहे आणि युट्रेस आहे. याच्यातलं वेगळं कोण आहे? वेळ तुमचा सुरू झाला. बघून घ्या, स्टमक, इंटेस्टाईन, आर्म्स आणि युरेट्रस. तुम्हाला हिंट म्हणून देतो मी, याच्यातले काही जे आहेत ते इनव्हॉलंटरी टाईपचे ऑर्गॅन आहेत आपले आणि एक व्हॉलंटरी ऑर्गॅन आहे. आर्म्स त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. हाऊ मेनी टाइप्स ऑफ मसल्स प्रेझेंट इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये किती टाईपचे मसल्स आहेत? उत्तर सुरू झालं तुमचा. वेळ सुरू झाला आता. याच्या अगोदरच्या भागात झालेला मुद्दा म्हणून मी हा भाग आणि मागचा भाग याचं मिक्स तुम्हाला चाचणी घेतो, जेणेकरून तुमचं, नाही तर मग आपल्याला सगळंच आलं पाहिजे. 3 प्रकारचे. 3चं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. आयडेंटिफाय द टूथ शोड इन द पिक्चर. या चित्रामध्ये एक दात दाखवलेला आहे. त्या दाताचा प्रकार कोणता आहे? कॅनाइन आहे, मोलर आहे, इनसिझर्स आहे की प्रीमोलर आहे? वेळ तुमचा सुरू झाला आता. बघू कोण उत्तर देते.